नमस्कार, मी डॉक्टर आशिष नरेश होलानी, चिंतामणी आय अँड डेंटल हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे. मित्रांनो, आज आपण औद्योगिक क्षेत्रात डोळ्याला होणारे नुकसान ह्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करताना बऱ्याच कामगारांना डोळ्याला इजा होते. तर त्यामध्ये जसं की छन्नी हातोडीवर काम करणे, ग्राइंडर ब्लेडवर काम करणे किंवा लॅथ मशीनवर काम करणे, चुन्याच्या भट्टीमध्ये काम करणे, फायर क्रॅकर इंडस्ट्रीमध्ये काम करणे. बरेच कामगार भूसुरुंग स्फोट किंवा विहिरीचे स्फोट या ठिकाणी काम करतात. तर या सगळ्याच ठिकाणी जर व्यवस्थितरित्या आपण जर सेफ्टी मेजर्स न पाळता जर काही कामं केले किंवा काही ऍक्सिडेंट झाले तर त्याला त्यांना डोळ्याला नुकसान होणे, डोळ्याची नजर जाणे या गोष्टी होऊ शकतात. तर औद्योगिक क्षेत्रात काम करताना जसं की आपण बघूयात की ग्राइंडर मशीनवर काम करणे किंवा छन्नी हातोडीचं सेंटरिंगचं काम करणे. या वेळेला जर ग्राइंडर मशीनवर काम करताना जर ब्लेडचा काही तुकडा उडाला किंवा फरशीचा तुकडा उडतो. तसंच सेंटरिंगचं काम करताना, छन्नी हातोड्याचं काम करताना लोखंडाची काही कणी उडते, खिळा उडून लागतो. तर पूर्ण चेहऱ्यावर फक्त डोळा हाच एक अवयव आहे की ज्यामध्ये ते लोखंडाची कणी किंवा कीस पूर्ण डोळ्यालाही चिरून पार आतपर्यंत जाऊ शकते. बाकीच्या चेहऱ्याला त्वचेच्या खाली हड्डी असल्यामुळे तिथे एवढं नुकसान होत नाही, पण डोळ्यामध्ये पापणी चिरणे, डोळ्याचं बुबुळ फाटणे, मोतीबिंदू होणे व ती कणी जर डोळ्यामध्येच राहिली तर डोळ्यामध्ये जंतुसंसर्ग होणे या गोष्टी होतात. तसेच काम करताना जर चुन्या भट्टीमध्ये काम करताना चुना उडून जर चुकीने डोळ्यात गेला तर त्याला केमिकल बर्न म्हणतात. किंवा ऍसिडमध्ये काम करताना ऍसिडचं बॉटल त्यामधून जर काही ऍसिड उडून डोळ्यात गेलं तर ते ह्या गोष्टींमध्ये पण डोळ्याच्या बुबुळाला जखमा होतात, डोळ्याच्या त्वचेला जखमा होतात. तर आता हे जे काही प्रॉब्लेम येतात तर ह्यासाठी आपल्याला एकतर डोळ्याची काळजी घेणं गरजेचं आहे. काम करताना सेफ्टी मेजर्स वापरणं गरजेचं आहे. हे करून सुद्धा आपल्याला जर अपघात ऍक्सिडेंट जर घडला तर लवकरात लवकर जवळच्या डोळ्याच्या डॉक्टरकडे जाणे किंवा आपल्या जवळपास स्वच्छ पाणी असेल तर त्यांनी डोळा धुणे हे सगळं करायला पाहिजे. जवळच्या नेत्ररोग तज्ञाकडे गेल्यानंतर ते आपल्याला मार्गदर्शन करतात. जर डोळ्याला दुखापत किंवा जखम कमी असेल तर ड्रॉप गोळ्यांवरही काम चालतं, पण जर जखम जास्ती असेल तर त्याला भविष्यामध्ये डोळा बंद करण्यासाठी टाके देणे, इन्फेक्शन होऊ नये म्हणून डोळ्यामध्ये काही औषधी सोडणे, तसेच नजरेसाठी एकापेक्षा जास्ती ऑपरेशनही लागू शकतात. तर आपल्याला हे सगळं काळजी घेणं गरजेचं आहे, माहिती असणं गरजेचं आहे. लोखंडाची कणी जर डोळ्यामध्ये तशीच राहिली तर ती डोळ्यामध्ये जंतू संसर्ग करते, इन्फेक्शनचा प्रादुर्भाव होतो व डोळ्याची नजर नेहमीसाठी जाऊ शकते. तर यासाठी आपण काळजी घ्यावी. जवळच्या डोळ्याच्या डॉक्टरांना त्याच क्षणी दाखवावं किंवा नेत्ररोग तज्ञ, रेटिना स्पेशालिस्ट यांना दाखवावं. त्यासोबत त्याची व्यवस्थित वेळोवेळी ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे. आम्ही सुद्धा हे काम आमच्या दवाखान्यात केले जातात. योग्य त्या उपचार पद्धती व आधुनिक मशिनरीद्वारे चिंतामणी आय अँड डेंटल हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जालना रोड, औरंगाबाद